यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। सन्माननीय व्यासपीठावरील गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्र मैत्रिणींनो, मी क्षितिजा विठ्ठल पाटील, इयत्ता 6वी क ची विद्यार्थिनी। महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभू राजांच्या पराक्रमांचा हा महाराष्ट्र, शाहूंच्या लढ्यांचा, शाहूच्या लढ्याचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा आणि अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा वारसदार म्हणजेच माझा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा आणि त्या 105 हुतात्म्यांचा आणि दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणाऱ्या माझ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र। याच महाराष्ट्राच्या मातृभाषेला प्रथम मी मानाचा मुजरा करते। प्रत्येकाचे जीवन हे माता, मायभूमी आणि मातृभाषा या 3 बिंदूंचा त्रिकोणच। माता जी आपल्याला जन्म देते, अन्न देते, मायभूमी जी आपल्याला आसरा देत असते आणि मातृभाषा ही आपल्याला लहानपणापासून महाराष्ट्र संस्कारांचं बाळकडू पाजत असते। मराठी भाषा म्हणजे काय? ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवला तो वन मराठी आणि आमचा अभिमान म्हणजे मराठी, आमचा अभिमान म्हणजेच मराठी। आपल्याला लाभलेली ही वैभवशाली मराठी भाषा खूप प्राचीन आहे। अहो, आज 16 वर्षाची मुलं फ्री फायर खेळण्यात व्यस्त आहेत आणि आमच्या ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी मराठीचे बोल कौतुके, परी अमृतातही पैसा जिंके अशी ज्ञानेश्वरी लिहिली। तसेच आज कुसुमाग्रज यांनी निसर्ग सौंदर्याचं अखंड पान मराठी रसिकांना मिळवलंय। कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांच्या कवितांनी नवीन विचारांना चालना दिली। गडकरी यात्रेच्या नाटकांनी हास्याचा नजराच दिला। पण आज मुलांना मराठीतूनच शिक्षण देणं हा एक मागासलेपणा समजला जातोय। मी असं म्हणत नाही की तुम्ही इंग्रजी शिकू नका, मराठीच शिका, परंतु ज्ञानाचा हा खजिना इंग्रजी भाषेत असला तरी सुद्धा स्वभाषा शिकून आपण कर्तृत्ववान होऊ शकतो। हे आज रशिया, जपान यांसारख्या देशांनी सिद्ध करून दाखवलंय। म्हणूनच आज आपण मराठी जपली पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। म्हणूनच जास्तीत जास्त मराठी पुस्तकांचं आपण वाचन केलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, नाचून मोठं होण्यापेक्षा वाचून मोठं व्हा। जर आपल्याकडे 2 नाणी असतील, त्यातल्या एका नाण्याची भाकरी घ्या आणि एका नाण्याचं पुस्तक घ्या, कारण भाकर जगवेल आणि पुस्तक जगायचं कसं ते शिकवेल, पुस्तक जगायचं कसं ते शिकवेल। माझ्या मराठी भाषेबद्दल एवढं म्हणते, आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या रगारगात रंगते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमच्या नसानसात नाचते मराठी, इथल्या नभांमधून वर्षते मराठी, इथल्या पिकांमधून डोलते मराठी, इथल्या नभांमधून वाहते मराठी आणि इथल्या चरात राहते मराठी, इथल्या चरात राहते मराठी। धन्यवाद।